वकील हे पोलिसांशी चर्चा करतायत। थोड्याच वेळात रोहित पवार माध्यमांशी संवाद साधतील। पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडे। नवनाथ, पोलिसांसोबत सध्या चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर रोहित पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। नक्कीच गेली तासभरापासून रोहित पवार जे आहेत ते पोलीस यांच्याबरोबर चर्चा करत आहेत। त्यांचे वकील देखील आतमध्ये आहेत आणि नेमकी भूमिका जी आहे त्यांची की जी घटना घडलेली आहे अपघात नसून तो घातपात आहे आणि याची चौकशी व्हावी यासाठीच आता खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल या ठिकाणी करावा। जीजीसी आणि VSR कंपनीवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ते आमदार रोहित पवार यांनी सातत्याने केलेली आहे। मात्र पोलिसांची भूमिका जी आहे ती वेगळी आहे, कारण घटना जे घडलेली आहे आणि घटनेचा जो आहे तो CID कडे वर्ग केलेला आहे आणि ज्या दिवशी CID चौकशी जी अंतिम चौकशी काय त्यांचा निष्कर्ष येतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याच्या अनुषंगाने CID कडून जो तपास येईल त्या अनुषंगाने पोलीस जे आहे ते गुन्हा दाखल करू शकतात अशी भूमिका जी आहे ती पोलिसांची आहे आणि यामुळे आता नेमके आमदार रोहित पवार नेमकी भूमिका काय घेणार आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी नवनाथ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।